नमस्कार, मी कॅप्टन आशिष दामले, सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. आपण जो विचारलेला प्रश्न आहे, खरं तर निवडणुकीचं बिगुल आहे वाजलेलं आहे आणि सगळेच जे उमेदवार आहेत ते आपापल्या तयारीला लागलेले आहेत. निश्चितपणे गेल्या 10 वर्षाआधी निवडणूक झाली होती आणि 5 वर्ष मागची निवडणुका झाल्या नाही. त्याच्यामुळे लोकांमध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे की निवडणुका या नगरपालिकेच्या होत आहेत आणि निश्चितपणे ज्यांनी सातत्य ठेवलंय कामामध्ये अशा उमेदवारांना लोक त्या ठिकाणी कौल देतील. ज्यांनी सातत्याने लोकांशी संपर्क ठेवलाय, जो त्यांच्या अडीअडचणीला धावून गेलाय, अशा उमेदवारांना पसंती नक्कीच यावेळी जनता देईल असं मला वाटतं. त्या बरेच ठिकाणी आमची चाचपणी ही अंतिम टप्प्यात आहे, परंतु 9 ते 10 उमेदवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे जर युती झाली तर हे राष्ट्रवादीचे असणार आहेत आणि मला वाटतं नक्कीच त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यश मिळेल. आमचे मागच्या निवडणुकीमध्ये 2 नगरसेवक त्यात निवडून आले होते, त्यात मीही होतो. परंतु यावेळेस मी स्वतः एका महामंडळाचा जबाबदार अध्यक्ष असल्यामुळे आणि त्या महामंडळाच्या अध्यक्षाला कॅबिनेट मंत्रीचा दर्जा असल्यामुळे मी स्वतः निवडणूक जरी लढत नसलो तरी माझी संपूर्ण ताकद ही मी स्वतः उभा आहे अशा पद्धतीचा विचार करूनच माझ्या त्या ठिकाणी उमेदवारांच्या सोबत असेल आणि मला वाटतं निश्चितपणे जास्तीत जास्त उमेदवार आम्ही त्या ठिकाणी निवडून देऊ. सक्षम, चांगले आणि एज्युकेटेड उमेदवार आणि लोकांसाठी काम करणारे, वेगळ्या प्रकारचं बदलापूर घडवण्याचं ज्यांचं स्वप्न आहे, असेच उमेदवार आम्ही त्या ठिकाणी पुढे आणू आणि त्यांना जनता नक्कीच जसा माझ्यावर गेल्या 2 दशकापेक्षा जास्त काळ विश्वास ठेवला त्याच पद्धतीने विश्वास ठेवेल याची मला खात्री. नाही, मी आपल्याला सांगितलं फक्त भाजप आणि राष्ट्रवादी असं नाही, तर मला वाटतं की भाजप आणि शिवसेनेचं सुद्धा बोलणं त्या ठिकाणी सुरू आहे आणि कदाचित बदलापूर शहर हे नेहमीच एकमेकांना म्हणजे त्या ठिकाणी एक शांत शहर आणि सगळे एकमेकांशी जमवून घेणारं अशा शहराची ओळख आहे आणि मला वाटतं नक्कीच जर महायुती म्हणून आम्ही एकत्र लढलो तर समोर कोणी त्या ठिकाणी राहणार नाही, कारण की महायुतीची मोठी ताकद आहे. पण जर भाजप आणि आम्ही एकत्र आलो तर नक्कीच आता सीट शेअरिंग ही अंतिम टप्प्यात आहे, पण 10 पेक्षा जास्त जागा या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्यात. या निवडणुकीमध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे माझी पत्नी प्रियांका आशिष दामले हिचा विचार करतोय उमेदवारी देण्याचा. नक्कीच मी तिथे यावेळेस निवडणूक लढवत नसल्यामुळे मागच्या वेळेस सुद्धा ती निवडणुकीच्या रिंगणात होती, पण त्यावेळेस आम्ही जोड्याने होतो, त्यावेळेस ती एकटी निवडणूक लढली. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.